भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना निवृत्तीनंतर राज्यसभा हवी आहे का, असा प्रश्न विचारण्याचं कारण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सेम टू सेम मोदींचं एक वाक्य कॉपी केलं. मोदींनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हटलं होतं, तर आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांना परजीवी आणि झुरळ म्हटलं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबद्दल सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया बघा. अगोदर शिवसेनेचा निकाल लावा, मग बडबड करत राहा. तुम्ही सरन्यायाधीश असलात तरीसुद्धा तुम्ही भाजपा याच पक्षाची पालखी खांद्यावर घेऊन नाचता. वशिल्याने मोठा झालेलाच जास्त बडबड करत असतो. गुणवत्तेवर मोठी झालेली व्यक्ती कधीही आपल्या पदाला शोभेल असंच आचरण करते. फक्त सरन्यायाधीशांच्या खुर्चीत बसलाय म्हणून सन्मान केला जाणार नाही. तुमचं कर्तृत्वसुद्धा तसंच असलं पाहिजे. देशाच्या या सरन्यायाधीशांना आता नेमके कशाचे वेध लागलेले आहेत? त्यांना सुद्धा निवृत्तीनंतर राज्यसभा हवी आहे की इतर कुठल्या सरकारी लाभाच्या पदावरती त्यांचा डोळा आहे? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे या न्यायव्यवस्थेचेच प्रमुख देशातल्या तरुणांना कॉक्रोच आणि परजीवीसारखे शब्द वापरू लागलेले आहेत. सोबतच महाराष्ट्राच्या दृष्टीनं ज्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये आधीच इतका उशीर झालेला आहे आणि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायड असं आपण म्हणतो, त्या गोष्टीची सुद्धा जाणीव या सरन्यायाधीश महोदयांना नाही आहे. कारण सुनावणीच्या दरम्यान जेव्हा ठाकरे गटाच्या वकिलांनी हे मॅटर लवकर मेन्शन करा असं म्हटलं, त्याच्यावरती सूर्यकांत सरन्यायाधीश महोदय भडकले आणि म्हणाले की तुम्ही माध्यमांच्यामध्ये जाऊन कोर्टाबद्दल अवमानजनक वक्तव्य करतात आणि हे आम्ही खपवून घेणार नाही. अशा पद्धतीची न्यायव्यवस्थेची बदनामी करू नका. एकीकडे असं वक्तव्य ते एका केसमध्ये करतात आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी दुसऱ्या एका केसमध्ये देशातल्या तरुणांना कॉक्रोच आणि परजीवी म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. हे असे परजीवी, हे असे कॉक्रोच पुढं जाऊन सामाजिक कार्यकर्ते बनतात, RTI ॲक्टिव्हिस्ट बनतात आणि माध्यमकर्मी बनतात. म्हणजे तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी हा शब्द जो आहे तो काढल्याचं आठवत असेल आणि आता देशाचे सरन्यायाधीशसुद्धा मागे राहताना दिसत नाही आहेत. काय नेमकी ही केस होती? कुठल्या केसमध्ये त्यांनी हे विधान केलं? काय कॉन्टेक्स्ट होता? आणि मुळात अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या याच सरन्यायाधीशांची बॅकग्राऊंड किती वादग्रस्त आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सुरुवात करूयात. मुद्दा काय होता? तर मुद्दा होता दिल्ली हायकोर्टामध्ये एक दुबे नावाचा तरुण वकील आहे, ज्याला त्याचं डेझिग्नेशन जे आहे ते सिनियर ॲडव्होकेट अशा पद्धतीनं हवं होतं. याच्यासाठी त्यानं हायकोर्टामध्ये पण अर्ज केला होता आणि नंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये आलं. आता भले त्या युवकाचा हा हट्ट जो आहे तो चुकीचा असेल, पण त्याच्याबद्दल बोलताना आपले देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि त्यांच्यासोबत होत्या न्यायमूर्ती जॉयमाला बागची, या दोघांच्या न्यायपीठामध्ये सरन्यायाधीश असं म्हणतात की समाज में कुछ परजीवी है जो व्यवस्था पर हमले करते हैं, उन्हें रोज़गार नहीं मिलता और पेशेवर ज़िंदगी में कोई जगह नहीं मिलती. उनमें से कुछ मीडिया बन जाते हैं, कुछ सोशल मीडिया पर सक्रिय हो जाते हैं, कुछ RTI कार्यकर्ता बन जाते हैं और फिर हर किसी पर हमला शुरू कर देते हैं. म्हणजे खरं तर आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की कॉक्रोच कुठे नेमके जमतात किंवा कुठे तयार होतात. ज्या घरामध्ये घाणीचं, अस्वच्छतेचं साम्राज्य आहे तिथं कॉक्रोच येत असतात. त्यामुळं एक प्रकारे जर तुम्ही या देशातल्या बेरोजगार युवकांना कॉक्रोच म्हणताय, तर मुळात ही व्यवस्था इतकी करप्ट झालेली आहे, ही व्यवस्था इतकी पोखरली गेलेली आहे, हे आधी तुम्ही मान्य करा की ज्याच्यामुळं तुम्ही जी उपमा लावताय ती लावण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. आणि मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये जे सरन्यायाधीश हे स्वतः बोलत आहेत त्यांची बॅकग्राऊंड काय आहे? तर हे सरन्यायाधीश सूर्यकांत हे मूळचे हरियाणाचे आहेत आणि त्यांच्यावरती किती गंभीर आरोप झालेले होते बघा. 2012मध्ये एका रिअल इस्टेट एजंटनं त्यांना एका प्रॉपर्टीची किंमत जी आहे ती जाणून बुजून कमी लावून स्वतः फायदा मिळवल्याचा आरोप केलेला होता. एक रिअल इस्टेट एजंट यांच्यावरती आरोप करत होता. 2017मध्ये पंजाबमध्ये एका कैद्यानं थेट आरोप केलेला होता की जवळपास 8 केसेसमध्ये या सूर्यकांत यांनी बेल देण्यासाठी, जामीन देण्यासाठी लाच घेतलेली होती आणि याच महोदयांना नंतर सुप्रीम कोर्टामध्ये बढती मिळते आणि मग
ते देशाचे सरन्यायाधीशसुद्धा बनलेले आहेत. त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027पर्यंत आहे आणि अशा पद्धतीनं पॉलिटिकल वक्तव्य करून म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये समजा त्या लॉयर तरुणाचं काही चुकलं असेल तर त्याला ते सांगू शकले असते. पण एक प्रकारे RTI ॲक्टिव्हिस्ट, माध्यमं आणि सामाजिक कार्यकर्ते यांना झुरळ ठरवून एक प्रकारे या व्यवस्थेला कोणी प्रश्नच विचारायचे नाहीत अशा पद्धतीची भूमिका स्वतः न्यायव्यवस्थेचे प्रमुख घेताना दिसत आहेत. ही बाब जी आहे ती फार गंभीर आहे. आणि लक्षात ठेवा, अशा सरन्यायाधीशांना देश कधीही लक्षात ठेवणार नाही. आज ते केवळ त्या पदावरती आहेत म्हणून ते या पदाची ताकद दाखवू पाहत आहेत. पण जनतेच्या मनामध्ये अनेक वर्षांनी लक्षात राहतात असे जज की ज्या जजनी खरोखर तशा पद्धतीचं काम केलेलं आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर काही न्यायमूर्तींचं काम आपल्याला अनेक दशकानंतर आठवत राहतं, ज्याच्यामध्ये HR खन्ना, म्हणजे मी तुम्हाला 4-5 नावं मुद्दाम सांगतो कारण आपल्याला काय न्यायव्यवस्था सगळी बर्बाद झाली असं आपण म्हणत नाही आहे. पण याच न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा काही आदर्श इतक्या वर्षामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवण्याऐवजी हे सूर्यकांत महोदय हे राजकीय आपल्या बॉसेसना खुश करण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य करतायत का, हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला काही जजेसची नावं सांगतो. HR खन्ना यांनी आणीबाणीच्या सगळ्या काळामध्ये एकमेव डिसेंट जजमेंट जे आहे ते त्या काळामध्ये दिलेलं होतं आणि अतिशय चारित्र्यवान अशा पद्धतीचे ते जज होते. VR कृष्णा अय्यर हे सुद्धा अतिशय प्रोग्रेसिव्ह जज मानले जातात आणि ह्युमन राईटच्या केसेसमध्ये विशेषतः काही महत्त्वाचे अधिकार त्यांनी या न्यायव्यवस्थेमध्ये रूढ केलेले आहेत. आणि PN भगवती हे नाव तर कोणी विसरू शकत नाही, ज्या नावानं या देशामध्ये जनहित याचिकांचा अधिकार जो आहे तो दिला आणि कॉमन माणसासाठी, सामान्य नागरिकांच्यासाठी या सगळ्या सुविधा कोर्टाच्या उपलब्ध करून दिल्या. सूर्यकांत या यादीमध्ये अजिबात समाविष्ट होऊ शकत नाहीत कारण त्यांनी अशा पद्धतीनं आपली संकुचित बुद्धी आणि मुळात या देशातला तरुण जो आहे तो सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो, उठता दिवस सातत्यानं अभ्यास करून आपल्या संधीची वाट बघत असतो. पण त्याच्या वाट्याला जर पेपर फुटीसारखे प्रकार येत असतील तर मग या सगळ्यामध्ये व्यवस्थाच त्याला बर्बाद करते आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जाता जाता कालचा किस्सा बघा. काल आपल्या सत्ता संघर्षाच्या केसमध्ये काय झालेलं आहे. बऱ्याच दिवसांनी सत्ता संघर्षाची केस सुनावणीसाठी येईल असं वाटलेलं होतं. त्या संदर्भात ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी जेव्हा कोर्टापुढं मेन्शन केलं त्याच्यावरती CJI काल म्हणतायत, फर्स्ट यू स्टॉप युअर पीपल फ्रॉम गोईंग टू द मीडिया अँड मेकिंग इररिस्पॉन्सिबल स्टेटमेंट्स सेईंग दॅट सुप्रीम कोर्ट इज नॉट डिसाइडिंग. आणि पुढं ते असं म्हणतायत, यू डोंट वॉन्ट टू आर्ग्यू, यू वॉन्ट टू मेक स्टेटमेंट्स. वेन द मॅटर इज टेकन अप यू से फिक्स द डेट. वेन वी फिक्स डेट यू से वाय दिस पर्टिक्युलर पॉलिटिशियन इज मेकिंग सच स्टेटमेंट्स. म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे अशा पद्धतीचा हा सगळा प्रकार चालला आहे. आपल्याला माहिती आहे देशातल्या पक्षांतरबंदी कायद्याचं भविष्य ज्या केसमध्ये अवलंबून आहे त्या केसमध्ये तातडीनं सुनावणी करण्याच्या ऐवजी तुम्ही सुनावणीसाठी विनंती करणाऱ्या वकिलांना सांगताय की तुम्ही मीडियामध्ये वक्तव्य करू नका, न्यायपालिकेचा अवमान होईल वगैरे वगैरे. न्यायपालिकेचा अवमान झाला नसता तर जर वेळेत निकाल दिला गेला असता आणि पक्षांतरबंदी कायद्याचं पावित्र्य राखलं गेलं असतं. म्हणजे अशा पद्धतीचा इतका हास्यास्पद निकाल देशाच्या न्यायपालिकेच्या इतिहासामध्ये क्वचित लागला असेल की ज्याच्यामध्ये पण 4 वर्ष झाल्यानंतर, सत्ता पालट झाल्यानंतर सुद्धा अजून निकाल येत नाही आहे आणि त्या निकालाबद्दल काही बोलल्यानंतर मात्र न्यायमूर्ती महोदयांना राग येतोय आणि त्याच्यामुळं ते मीडियामध्ये जाऊन वक्तव्य करू नका असं सांगतायत. आता पुढची सुनावणी ती तारीख दिलेली आहे 30 जुलै. तुम्हाला या न्यायमूर्तींच्याबद्दल काय वाटतं? तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.